नमस्कार. प्रभू रामचंद्राच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी ज्या मालिकेचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल स्वरमाधव न्यासाच्या संचालिका प्रमुख मेघा कढे नाटेकर यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. याचं कारण असं आहे की प्रभू रामचंद्र हे केवळ वाल्मिकी रामायणाचे महानायक आहेत असं नाही आहे, तर राम हा केवळ महानायक नसून तो आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्या दृष्टीने त्याच्या विविध व्यक्तिमत्वाचा आढावा घेणं हे मोठं एक तर आनंदाचं काम असतं. तो घ्यायला हवे. त्यानिमित्ताने त्याच्या विविधरंगी व्यक्तिमत्वाची ओळखही आपल्याला होत असतं. वाल्मिकी रामायण हे आर्ष महाकाव्य त्याला म्हटलं जातं. याचं कारण ते वाल्मिकी ऋषींनी रचलेलं आहे. ते कसं रचलं या संबंधामध्ये एक कथा नेहमी सांगितली जाते की वाल्मिकी ऋषी ज्यावेळेला नदीवर स्नानासाठी गेले त्यावेळेला त्यांना एक क्रौंच जोडपं मिथुनं दिसलं. आपल्या आनंदात निमग्न होतं आणि एका व्याधाने बाण सोडून त्यातल्या एकाला मारलं आणि दुसऱ्या पक्षाने शोक जो केला ते दृश्य बघून वाल्मिकींचं हृदय द्रवलं आणि त्यांनी त्या निषादाला त्या शिकाऱ्याला शाप दिला आणि ती शापवाणी अनुष्टुप छंदामध्ये उमटली आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं की या अनुष्टुप छंदामध्येच ही रामायण कथा लिही आणि त्यानुसार वाल्मिकी रामायणाची रचना झालेली आहे. रामायण हे याप्रमाणे ऋषींनी रचलेलं महाकाव्य आहे, पण त्या रामकथेचा मोह प्रत्येकाला इतका पडतो की त्याच्यावर प्रत्येकाला बोलावं, काहीतरी लिहावं असं हे वाटत राहतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की वाल्मिकी रामायणापासून चालत आलेली ही जी रामकथा आहे त्या रामकथेवर प्रत्येकाच्या ती हृदयामध्ये ठसलेली आहे आणि ती कायम त्या ठिकाणी राहणार पण आहे. आणि म्हणूनच यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत रामायण कथा लोके प्रचलिष्यति. म्हणजे या पृथ्वीतलावर जोपर्यंत नद्या आहेत, पर्वत आहेत, तोपर्यंत ही रामायण कथा ही राहणारच आहे. आधी होती, आत्ता आहे, पुढेही राहणारच आहे. केवळ संस्कृत भाषेतच नाही तर सर्व भारतीय भाषांच्या साहित्यातसुद्धा रामकथेला एक अद्वितीय स्थान लाभलेलं आहे. मग या ठिकाणी विविध रामायणांचा उल्लेख आपल्याला करता येईल की कंबनाचं तमिळ रामायण, तेलुगूमधील द्विपद रामायण, असमियातील माधव कंदलीय, बंगालीमधील कृत्तिवास रामायण, हिंदीतलं रामचरितमानस, उडियामधलं बलरामदास रामायण, मराठीतलं भावार्थ रामायण, गुजरातीतलं राम बालचरित आणि मराठीतलं अलीकडच्या काळातलं ग. माडगूळकरांचं गीत रामायण तर आहेच, शिवाय त्या आधीचं भावार्थ रामायण, समर्थ मोरोपंत रचित रामकथा हे सगळं वाङ्मय अतिशय प्रसिद्ध आहे. आणि केवळ भारतातल्याच भाषांमध्ये नव्हे तर विदेशात सुद्धा या रामकथेला इतकी अमाप लोकप्रियता लाभलेली आहे की इंडोनेशिया, जावा, मलाया, ब्रह्मदेश इत्यादी देशांमध्ये विविध रूपामध्ये ही रामकथा आपल्याला दिसते. आणि या रामकथेचे विविध अनुवादसुद्धा इंग्रजी, फ्रेंच या भाषांमध्ये झालेले आपल्याला दिसतात. वाल्मिकी रामायणातला राम हा जो आहे तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणजे काय तर अवतार असूनही मानवी गुणांचा उत्कर्ष दाखवणारा तो आहे. मानवी जीवनातल्या सगळ्या नात्यांचा आदर्श त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. तो आदर्श पुत्र आहे, आदर्श बंधू आहे, आदर्श पती आहे, आदर्श शिष्य आहे, आदर्श राजा आहे. या सगळी स्वरूप त्याचे आपल्याला दिसतात. सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन हे तर त्याचं जीवित कार्य आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तो राष्ट्रपुरुष आहे असं म्हणता येईल आपल्याला.
संस्कृतच्या वाङ्मयामध्ये बघायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की संस्कृतमधलं विदग्ध वाङ्मय म्हणजे ज्याला ललित वाङ्मय म्हणतात, त्याच्या उत्कर्ष काळामध्ये अनेक कवींनी रामकथेवर नाटकं आणि महाकाव्य यांची रचना केलेली आहेत. त्यातला काहींचा उल्लेख करायचा झाला तर असं म्हणता येईल की प्रतिमा, अभिषेक ही भासाची नाटकं, तसंच महावीर चरित, उत्तरामचरित, अनर्घ राघव, कुंदमाला, जानकी हरण, हनुमन नाटकम, रघुवंश, भट्टिकाव्य, सेतुबंध इत्यादी महाकाव्य ही सगळी प्रसिद्ध आहेत. नंतरच्या काळात सुद्धा कित्येक श्लेषकाव्य, विलोमकाव्य, चित्रकाव्य, चंपूकाव्य ही सगळी रामकथेवर आधारित ही निर्माण झालेली आहेत. वाल्मिकी रामायणावर किंवा रामकथेवर हे जे विदग्ध वाङ्मय आधारलेलं आहे, त्या वाङ्मयामध्ये या साहित्यकारांनी आपल्या प्रतिभेने, आपल्या शैलीने ही रामकथा फुलवली आहे, अलंकृत केलेली आहे. विदग्ध याचाच अर्थ विअधिक दह म्हणजे या ठिकाणी ती पक्क करणं, म्हणजे या ठिकाणी जी मूळ रामकथा आहे तिच्यावर आपल्या शैलीने, आपल्या प्रतिभेने हे कवी, हे नाटककार हा जो साज चढवतात तो साज या ठिकाणी आपल्याला चढवलेला दिसतं. त्यामुळे विदग्ध याचा अर्थ कुंभार जसा ओलं मडकं या ठिकाणी थापल्यानंतर ते भट्टीत भाजून पक्क करतो, विदह, त्याप्रमाणे हे नाटककार त्याच्यामध्ये विविध प्रकारांनी त्याच्यामध्ये बदल घडवत असतात, त्याला अलंकृत करत असतात, त्याला सजवत असतात. त्यामुळे या रामकथेवर आधारलेलं हे जे विदग्ध वाङ्मय आहे, हे जे ललित वाङ्मय आहे संस्कृतमधलं, त्याचा काही कलाकृतींचा आपल्याला परिचय या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काही नाटकं आहेत तर काही महाकाव्यही सुद्धा आहेत. कविता कामिनीचं हास्य म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं, त्या महाकवी भासानी रामकथेवर 2 नाटकं रचलेली आहेत आणि ती 2 नाटकं म्हणजे अभिषेक आणि प्रतिमा. प्रतिमा या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर या सुंदर नाटकामधलं भासकवीचं रचनेचं जे प्रयोजन आहे ते खूप वेगळं आहे. एक तर ती रामकथा ती त्यांनी पुष्कळशी बदललेली आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे. अगदी प्रतिमा हा जो त्या ठिकाणी ते शीर्षक आहे त्याच्या बाबतीत सुद्धा म्हणता येईल की भरत ज्यावेळेला आजोळ होऊन बऱ्याच काळानंतर येतोय तर त्यावेळेला त्याला दशरथाच्या मृत्यूबद्दल अजून कळलेलं नाही आहे आणि तो अयोध्येच्या सीमेवर आल्यानंतर एका प्रतिमागृहामध्ये तो प्रतिमा बघतो सगळ्या रघुवंशीयांच्या आणि त्यावेळेला त्याला दिलीप, रघु, अज यांच्याबरोबर दशरथाची प्रतिमा दिसते. मग तो पुजाऱ्याला विचारतो की यामध्ये केवळ मृत राजांच्या प्रतिमा आहेत का आत्ता असलेल्या राजांच्या सुद्धा आहेत? त्यावेळेला तो पुजारी सांगतो नाही, सगळ्या मृत राजांच्या प्रतिमा आहेत. आणि मग त्यावेळेला त्याला दशरथाच्या मृत्यूबद्दलची बातमी समजते आहे. हा एक प्रसंग जसा तसं आणखीन त्याच्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये परिवर्तन हे सुद्धा भासाने केलेलं आहे. पण या प्रतिमा नाटकाबद्दल या मालिकेमध्येच आणखीन विचार होणार असल्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता काही जास्त सांगत नाही आहे. भासाचं जे दुसरं नाटक आहे अभिषेक नावाचं, त्याला अभिषेक हे नाव दिलेलं आहे कारण त्याच्यामध्ये 3 अभिषेकांचा उल्लेख किंवा वर्णन आलेलं आहे आणि ते 3 अभिषेक म्हणजे त्या ठिकाणी सुग्रीव, विभीषण आणि राम या 3घांना अभिषेक झालेला आहे. त्यामुळे वाल्मिकी रामायणातलं किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड या 3 कांडांमधला कथाभाग त्याच्यामध्ये या नाटकामध्ये आलेला आपल्याला दिसतो. सीतेच्या शोधासाठी सुग्रीवाने मदत करावी आणि रामाने सुग्रीवाला राज्याची प्राप्ती करून द्यावी असं परस्पर मदतीचं आश्वासन त्यांनी एकमेकांना दिलेलं आहे. आणि माझ्या वेळेला किष्किंधा नगरीमध्ये हनुमान आणि सुग्रीव यांना राम लक्ष्मणांची भेट होते त्यांची. त्यावेळेला रामामधलं जे युद्ध कौशल्य आहे, धनुर्विद्या कौशल्य आहे ते दिसतं. आणि मग ज्यावेळेला सुग्रीव आणि वाली यांचं युद्ध सुरू होतं आहे त्यावेळेला हनुमान रामाला आठवण करून देतो आहे मदतीची आणि मग राम झाडं आडून बाण सोडतो आहे. त्या बाणाने ज्यावेळेला वाली मूर्छित झालेला आहे तो पडता पडता त्या ठिकाणी म्हणतो आहे की तू अधर्म युद्ध केलं आहेस,
मी तुझं असं काय वाईट केलेलं होतं. आणि त्यावेळेला वाली हा दुष्ट आहे आणि दंडार्ह आहे, म्हणून त्याला मी दंड केलेला आहे आणि ते माझं कर्तव्य आहे, मी धर्माचं पालन केलेलं आहे, असं या ठिकाणी राम सांगतो आहे. आपल्या गदी माडगुळकरांच्या रामायणात सुद्धा मध्ये या अर्थाची एक ओळ आपल्याला दिसते की वाली वधना खल निर्दालन, मी धर्माचे केले पालन. त्यामुळे या ठिकाणी वालीला मारण्यामध्ये कोणतंही अधर्मयुद्ध केलेलं नाही आहे, हे रामाने स्पष्ट केलेलं आहे. मग त्या ठिकाणी रामायण कथेमधल्या अशोकवनाचा नाश केल्याने हनुमानाला झालेली शिक्षा, राम रावण युद्ध, त्याच्यानंतर सीतेचं अगदी दिव्य, या अयोध्येत आल्यानंतर रामाला राज्याभिषेक, या सगळ्या घटना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. नंतर एका नाटकाचा उल्लेख करायचा झाला तर तो दिंगनाघ या नाटककाराने कुंदमाला नावाचं नाटक रचलेलं आहे आणि ते रामायणाच्या उत्तरकांडावर आधारित आहे. म्हणजे ज्यावेळेला रामाने सीतेचा त्याग केला त्यावेळेला ती वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आलेली आहे आणि तिथे तिने लवकुशांना जन्म दिलेला आहे. वाल्मिकींनी त्यांच्यावर सगळे संस्कार केलेले आहेत आणि त्यांना स्वरचित रामकथा शिकवलेली आहे. आणि मग हे दोघं अयोध्येत येऊन त्या रामकथेचं गायन त्यांनी रामापुढे केलेलं आहे. आणि मग यथाक्रम किंवा क्रमाक्रमाने रामाला हे आपलेच पुत्र असल्याचं अभिज्ञान झालेलं आहे किंवा ओळख पटलेली आहे, असा कथाभाग त्याच्यामध्ये आलेला आहे. नंतर 9व्या शतकामध्ये काव्यमीमांसाकार राजशेखर यांनी बालरामायण या नाटकाची रचना केलेली आहे. ज्यावेळेला शिवधनुर्भंग करण्यासाठी रावण जनकपुरात गेलेला आहे, पण शिवधनुष्यात काही त्याला उचलता आलेलं नाही आहे आणि तो जमिनीवर पडला आहे. त्यावेळेला शिवधनुष्याच्या त्या अवमानामुळे जनक संतापलेला आहे, त्याला शूनशेपाने आवरलेला आहे, शतानंदाने तर हातामध्ये शापदक घेतलेला आहे. अशा सगळे हे संतापलेले असताना त्या ठिकाणी ही घटना आपल्याला घडलेली दिसते. आणि ज्यावेळेला मग सीता स्वयंवराहून राम अयोध्येकडे परतायला निघालेला आहे त्यावेळेला रामाचं परशुरामाशी सुद्धा युद्ध झालेलं आहे. वनवासाच्या काळामध्ये लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापणं वगैरे वगैरे सुद्धा वर्णन, ते प्रसंग त्याच्यामध्ये आलेले आहेत. या रामायणात आलेला किंवा या रामकथेमध्ये आलेला एक अद्भुत प्रसंग असा, त्याची निर्मिती कवीने जी केलेली आहे ती म्हणजे इंद्राला सहाय्य करण्यासाठी ज्यावेळेला दशरथ हा कैकेयीसह गेलेला आहे स्वर्गामध्ये, त्यावेळेला इकडे म्हणजे अयोध्येमध्ये एका मायावी राक्षसाने दशरथाचं रूप घेतलेलं आहे आणि शूर्पणखेने कैकेयीची दासी जी मंथरा तिचं रूप घेतलेलं आहे आणि त्या दोघांनी मिळून रामाची फसवणूक केलेली आहे, असा त्यामध्ये प्रसंग घातलेला आहे. अर्थात या प्रसंगामध्ये केवळ अद्भुताची निर्मिती एवढंच आपल्याला दिसतो, मूळ रामायण कथेमध्ये असा काहीही प्रसंग नाही आहे. नंतर 7व्या शतकामध्ये किंवा 8व्या शतकामध्ये हा अनर्घ राघवम मुरारी नावाच्या कवींनी रचलेलं हे रामकथेवरचं नाटक आपल्याला दिसतं. अनर्घ याचा अर्थ अमूल्य, ज्याला मूल्य नाही असा किंवा जो बहुमूल आहे असा, मूल्याच्या पलीकडचा आहे असा, ते अनर्घ असा तो राम. त्यामुळे या मुरारीच्या नाटकाची जी भाषा आहे ती खूप विद्वत्तापूर्ण आहे आणि त्यामुळे त्याला बाल वाल्मिकी अशी उपाधी मिळालेली आहे. ही भट्टोजी दीक्षिताने म्हणजे ज्याने व्याकरणशास्त्रावरचे ग्रंथ रचलेला आहे त्याच्यामध्ये या नाटकातली उदाहरणं दिलेली आपल्याला दिसतात. राम लक्ष्मण विश्वामित्राच्या यज्ञरक्षणासाठी जातात, इथपासून ते लंका विजयानंतर रामाला राज्याभिषेक होतो, हा सगळा कथाभाग या नाटकामध्ये आलेला आपल्याला दिसतो. नंतर एक महत्त्वाचं काव्य म्हणता येईल त्याला, ते म्हणजे भट्टी काव्य. हे भट्टी नावाच्या लेखकाने लिहिलेलं आहे, कवीने रचलेलं आहे. खरं तर त्याचं मूळ नाव या काव्याचं रावणवध असं आहे, पण भट्टी नावाच्या कवीने ते रचलेलं असल्यामुळे त्याच्या नावावरूनच पुढे ते त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. या
काव्याचा उद्देश मात्र खूप वेगळा आहे, रचनेचा उद्देश खूप वेगळा आहे. म्हणजे रामकथेच्या काव्यातून शिष्यांना व्याकरणाचे धडे द्यायचे असा उद्देश त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. अशी त्याची रचना केलेली आहे. आणि म्हणून कवी त्याच्यामध्ये म्हणतोय की व्याख्यागम्यमिदं काव्यम, असं त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की काव्याच्याद्वारे व्याकरणशास्त्राचं प्रदर्शन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, दीपतुल्य प्रबंधोयम शब्द लक्षण चक्षुषाम हस्तादर्श इवांधानाम भवेत व्याकरणादृते. म्हणजे काय तर शब्द लक्षण चक्षुषाम, शब्द आणि अर्थ रूपी ज्यांचे डोळे आहेत त्यांना हा माझा प्रबंध दीपतुल्य म्हणजे एखाद्या दिव्याप्रमाणे मार्ग दाखवेल, मार्गदर्शन करील. पण व्याकरणादृते म्हणजे त्यांना व्याकरणाचं ज्ञान नाही आहे, त्यांना त्याचा उपयोग होणार नाही. कशाप्रमाणे तर हस्तादर्श इवांधानाम, आंधळ्याच्या हातामध्ये आरसा असावा त्याचा त्याला उपयोग होऊ नये अशा प्रकाराने त्यांना व्याकरणशास्त्राचं जर ज्ञान नसेल तर हा ग्रंथ निरुपयोगी आहे. म्हणजे 22 सर्गांचं हे महाकाव्य केवळ विद्वानांनाच आस्वाद्य आहे असं म्हणावं लागतं. याच्यामध्ये रामजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतची कथा याच्या सगळं आलेली आहे. नंतर 13व्या शतकामध्ये जयदेवाने लिहिलेलं आणि रामकथेवर आधारलेलं प्रसन्न राघव नावाचं नाटकही हे प्रसिद्ध आहे. हे 7 अंकी नाटक आहे आणि या नाटकाची सुरुवात राजा जनकाने सीतेच्या स्वयंवराची केलेली जी उद्घोषणा आहे त्यापासून या नाटकाची सुरुवात होते. आणि ती उद्घोषणा ऐकल्यानंतर रावण, बाणासूर वगैरे वगैरे सगळे जनकपुरीत दाखल झालेले आहेत. त्यांनी ते धनुर्भंग करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते धनुष्य हलवतासुद्धा आलेलं नाही आहे. इकडे यज्ञरक्षणासाठी राम लक्ष्मणांना विश्वामित्राने बरोबर घेतलेलं आहे आणि यज्ञरक्षण झाल्यानंतर यज्ञसमाप्तीनंतर विश्वामित्र त्या दोघांना घेऊन मिथिलेमध्ये आलेले आहेत. येता येताच एका उपवनामध्ये सीतेला बघितल्यानंतर राम आकर्षित झालेला आहे आणि सीतेची पण तीच अवस्था झालेली आहे रामाला बघून. नंतर मग रामलक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र हे त्या स्वयंवर मंडपात येत आहेत. तिथे रामाने शिवधनुर्भंग केलेला आहे आणि मग सीतेचा आणि रामाचा विवाह झालेला आहे. अयोध्येकडे येताना परत परशुराम भेटलेला आहे आणि परशुरामांनी संतापाने रामाला युद्धाचं आव्हान दिलेलं आहे. पण राम अत्यंत आदराने आणि शांतपणाने प्रथम विश्वामित्रांना वंदन करतो आहे आणि नंतर त्यांच्यावर बाण सोडतो आहे. ज्यावेळेला त्यांनी नारायण धनुष्यावर रामाने प्रत्यंचा चढवावी असं आव्हान दिल्यानंतर रामाने ती पण चढवली आहे आणि त्यामुळे तर परशुराम हे अत्यंत आनंदी झाले आहेत. त्यांनी रामाची स्तुतीसुद्धा केलेली आहे. आणि मग नंतर रामाचा वनवास, दशरथाचा मृत्यू, सीताहरण, युद्ध या घटना पण या नाटकामध्ये म्हणजे प्रसन्न राघवमध्ये क्रमाक्रमाने आलेल्या आपल्याला दिसतात. युद्धामध्ये या नाटकामध्ये आणखी एक गोष्ट अशी दिसते की युद्धात ज्यावेळेला लक्ष्मण मूर्छित होतो त्यावेळेला रामसुद्धा आपलं जीवन संपवावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. अर्थात याच्यावरून त्याचं जे भ्रातृप्रेम आहे, बंधुप्रेम आहे ते व्यक्त झालेलं आहे. नंतर 7व्या शतकामध्ये किंवा 7व्या किंवा 8व्या शतकामध्ये होऊन गेलेला कुमारदास या कवीने जानकी हरण नावाचं एक नाटक किंवा काव्य रचलेलं आहे. कुमारदास त्याला काव्य म्हणता येईल नाटकापेक्षा सुद्धा. हे श्रीलंकेचे महाकवी. त्यामुळे ही जी रचना आहे ती रचना आपल्याला सिंहली लिपीमध्ये दिसते आणि श्रीलंकेमध्ये त्याची हस्तलिखित सापडलेली आहेत. 20 सर्गाचं हे महाकाव्य आहे. त्याच्यामध्ये मूळ कथानकात काहीही त्यांनी बदल केलेला नाही आहे. पण त्याच्या वर्णनावर मात्र कालिदासाची छाप दिसते आणि त्यामुळे त्यातली जी वर्णनं आहेत म्हणजे अयोध्या, मिथिला, रामसीतेचा विवाह,
वर्षावर्णन, शरद वर्णन हे अत्यंत सुंदर वर्णन या ठिकाणी कवीने केलेले आपल्याला दिसते. आणि त्यामुळेच राजशेखराने या जानकी हरणबद्दल म्हटलेलं आहे की जानकी हरणम कर्तुम रघुवंशे स्थिते सती कविही कुमारदासश्च रावणश्च यदी क्षमौ. जानकी हरण या शब्दावर या ठिकाणी श्लेष आहे, म्हणजे सीतेचं अपहरण हा एक अर्थ आणि जानकी हरण हे काव्याची रचना. त्यामुळे काव्याची रचना करण्यासाठी कुमारदास समर्थ आहे. तर सीतेला पळवून नेण्यामध्ये रावण यशस्वी झाला. केव्हा? रघुवंशे स्थिते सती, दोन्ही वेळेला राम समोर असताना सुद्धा, असं या ठिकाणी त्याची स्तुती ही आपल्याला केलेली दिसते. हनुमान नाटकम नावाचं आणखीन एक नाटक आपल्याला दिसतं. 11व्या शतकामध्ये दामोदर मिश्राने ते केलेलं आहे. त्याच्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते या नाटकाबद्दल की रचितम अनिलपुत्रेण अथ वाल्मिकीनावध विहितम अमृतबुद्ध्या प्रांग महानाटकम यत. याचा अर्थ असा आहे की अनिलपुत्रेण म्हणजे मूळ ही जी रामायण कथा आहे ती अनिलपुत्र म्हणजेच हनुमानाने रचलेली आहे. आणि मग ती कुठे निहित ठेवली? कुठे? तर अमृतबुद्ध्या समुद्रामध्ये ती नेऊन ठेवली ती रामायण कथा वाल्मिकीने सांगितल्यावरून. आणि मग भोजराजाने काय केलं तर ती काढली. त्याला ज्यावेळेला हे कळलं की समुद्रामध्ये ही कथा आहे तर त्यावेळेला दामोदर मिश्राकडून त्यांनी ही परत लिहवून घेतली. अशी दंतकथा या ठिकाणी या नाटकाचं मुख्य कथानक म्हणजे अर्थातच हनुमान नाटकम आहे, म्हणजे हनुमानाचं दूतत्व हा यातला मुख्य कथाभाग आलेला आहे. यानंतर एक सुंदर महाकाव्य म्हणजे कालिदासाचं, महाकवी कालिदासाचं रघुवंश. हे रघुवंश महाकाव्य म्हणजे तर रघुवंशीयांच्या त्या आदर्श राजांच्या जीवनाचं वर्णनच आहे. या राजांचे गुण इतके अगणित आहेत की त्या गुणांनी सांगितलं कालिदासाला त्याच्या कानात येऊन की आमचं वर्णन करा, आमचं वर्णन करा. त्यामुळे कालिदास या ठिकाणी म्हणतो तद्गुणैहि कर्णमागत्य चापलाय प्रचोदितः. मला का प्रेरणा दिली, कोणी प्रेरणा दिली तर त्या रघुवंशीयांच्या गुणांनी स्वतः येऊन मला प्रेरणा दिलेली आहे. हे राजे कसे होते त्याचं खूप वर्णन सुरुवातीलाच रघुवंशामध्ये केलेलं आहे की 4 आश्रमांची कर्तव्य यथायोग्य पार पाडणारे, शैशवे अभ्यस्त विद्यांना वगैरे वगैरे, दान देण्यासाठीच अर्थसंचय करणारे, सत्यभाषी, अपराध्यांना दंड करणारे, यशासाठी विजिगिषा असणारे, अशा अनेक गुणांनी युक्त असे हे आहेत. आणि याच गुणांनी युक्त अशा रामाचं चरित्र हे 10 ते 15 या सर्गामध्ये कालिदासाने केलेलं आहे. राम हा विष्णूचा अवतार असल्याचा उल्लेख कालिदासाने अनेक वेळा केलेला आहे. रावणावग्रह क्लांतम या श्लोकामध्ये काय किंवा सोहम दाशरथीर्भूत्वा म्हणजे मी दशरथपुत्र म्हणून जन्म घेऊन शत्रूचा निपात करीन या दैवी आश्वासनातून सांगितलेलं आहे. तसंच रामाभिधानो हरिरित्युवाच म्हणजे राम हे नाव धारण केलेला हरी म्हणजे विष्णू बोलला, असं या ठिकाणी अनेक प्रकाराने त्याचं अवतारी स्वरूप कालिदासांनी वर्णन केलेलं आहे. राम जन्मापासून ते सीतेच्या भूमिप्रवेशापर्यंत वाल्मिकी रामायणानुसारच वर्णन केलेलं. विश्वामित्रांनी यज्ञरक्षणासाठी लहान वयातल्या रामलक्ष्मणांची मागणी केली, ज्याचं कारण कालिदासाने मुद्दाम सांगितलेलं आहे की तेजसाम ही न वयाः समीक्षते. पराक्रमाला वय काही कारणीभूत नसतं, पराक्रम वयावर अवलंबून नसतं. तसंच कालिदास हे सहज म्हणून जातो. रामाची ज्यावेळेला निरपेक्ष वृत्ती त्यांनी सांगितलेली आहे ती सांगताना कालिदासाने म्हटलेलं आहे, वर्णन केलेलं आहे की पित्याने दिलेलं राज्य रामाने नाईलाजाने किंवा रडत स्वीकारलं.
पण त्यांनी दिलेली वनगमनाची आज्ञा मात्र हसत हसत स्वीकारली. याच्यामध्ये रामाचं जे समत्व चित्त आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. नंतर सीतात्यागाची बोच ही सीतेच्या मनामध्ये ही बराच काळपर्यंत होती, पण तरीसुद्धा सीतेने ज्या वेळेला निरोप पाठवलेला आहे त्यावेळेला तिने म्हटलेलं आहे की जननांतरे अपि त्वमेव भर्ता न च विप्रयोगः, की जन्मोजन्मी तू या ठिकाणी पती लाभावास, मात्र विरह होऊ नये. त्यामुळे ह्या पतिप्रेमाचं जे वर्णन आहे सीतेच्या मनामध्ये ते सुद्धा त्याचा सुद्धा निर्देश हा कालिदासाने अत्यंत सुंदर रीतीने केलेला आहे. आणि शेवटच्या याच्यामध्ये भागामध्ये रामवर्णनाच्या शेवटच्या भागामध्ये कालिदासाने त्यावेळेला राम सीतेला घेऊन येतोय पुष्पक विमानातून अयोध्येकडे, त्यावेळेला वनवासाच्या काळात जिथे जिथे ते राहिले होते ती सगळी ठिकाणं तो तिला दाखवतो आहे आणि त्या सगळ्या स्मृती ज्यांच्या जागृत होत आहेत ते अत्यंत सुंदर वर्णनसुद्धा कालिदासाने केलेलं आहे. आणि यानंतर ज्या 2 नाटकांचं वर्णन प्रामुख्याने करायचं आहे ते म्हणजे संस्कृत नाट्यविश्वात मानाचं स्थान लाभलेल्या भवभूतीच्या रामकथेने इतकी त्याच्यावर मोहिनी घातलेली आहे की रामकथेचा पूर्वार्ध घेऊन महावीर चरित हे नाटक त्यांनी रचलेलं आहे. तर उत्तरार्धावरून उत्तर रामचरित या नाटकाची रचना त्यांनी केलेली आहे. महावीर चरित या नाटकावर रामाच्या पराक्रमाचा तसंच त्याच्या वीररसाचा प्रभाव आपल्याला जास्त दिसून येतो आहे. म्हणजे विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी ज्यावेळेला राम लक्ष्मण जातात इथपासून लंका विजयानंतर रामाला राज्याभिषेक होतो हा कथाभाग त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे बालकांडापासून युद्धकांडापर्यंत त्यातली रामकथा ही वाल्मिकींच्या रामायणाप्रमाणेच आहे. मात्र रामाच्या चरित्रावर जे आक्षेप घेतलेले आहेत त्याचं निरसन करणं हा भवभूतीचा एक मुख्य उद्देश आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्यातलं एक उदाहरण असं की रामाने वालीला जाडा आडून बाण मारून अधर्मयुद्ध केलं. या आरोपाचं निरसन करताना म्हटलं आहे की वाली हा रावणाचा सहाय्यक होता, रावणाने त्याला पाठवलेलं होतं युद्ध करण्यासाठी. त्यामुळे तो जेव्हा रामाशी लढण्यासाठी आलेला आहे त्यावेळेला रावणाचा सहाय्यक म्हणजे शत्रू म्हणून त्याला मारून रामाने धर्माचं रक्षणच केलेलं आहे असं त्याच्यावरच्या त्या आरोपाचं खंडन भवभूतीने केलेलं आहे. रामाचा पराक्रम हा त्याच्या विनयशीलतेने शोभून दिसतोय. त्यामुळे मिथिलेत ज्या वेळेला शिवधनुर्भंग केल्यावर क्रोधित होऊन परशुरामाने रामाची वाट अडवली आहे तेव्हा परशुरामाबद्दल त्यांनी आदरभाव दाखवलेला आहे आणि नंतरच बाण सोडला आहे. तसंच त्राटिका नावाच्या राक्षसीला मारताना सुद्धा ती स्त्री म्हणून तो प्रथम बाण सोडत नाही आहे, पण गुरूंनी सांगितल्यानंतर त्यांच्या आज्ञेचं पालन करून तो तिला मारतोय. आधीच्या एका नाटकात सांगितल्याप्रमाणे महाभारत चरितात सुद्धा अद्भुताचा भाग आलेला आपल्याला दिसतो. तोच की रावणाची बहीण शूर्पणखा ही मंथरेच्या शरीरामध्ये प्रवेश करून कैकेयीचं मन कलुषित करते आणि रामाला वनवासात पाठवण्याचा आग्रह धरते. अर्थात हा सुद्धा अद्भुताचा भाग आहे. वनवासात जाण्याबद्दलचा जो निरोप आहे तो समजल्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग असा की राम दशरथाला भेटून सांगतोय की जर राम तुम्हाला प्रिय असेल तर तुम्ही सत्याचं पालन करा असं राम आपल्या पित्याला सांगतोय. आणि आणखीन सांगतोय की मध्यमा मातेची म्हणजे कैकेयीची इच्छा तुम्ही पूर्ण करा. सत्यसंधाः स्थ यदि वा रामो वा यदि वा प्रियः तत्प्रसीदत मे माता पूर्णकामास्तु मध्यमा. यात रामाने कैकेयीला दशरथाने दिलेलं जे वचन आहे त्याची मुद्दाम आठवण करून दिलेली आहे आणि यातच रामाचं जे अद्वितीयत्व आहे ते दाखवलेलं आहे. आता आणखीन एका सुंदर नाटकाचं विचार करायचा झाला तर ते म्हणजे उत्तर रामचरित.
उत्तर रामचरित हे भवभूतीचं नितांत सुंदर नाटक आहे आणि त्यामुळेच उत्तरे रामचरिते भवभूतिर्विशिष्यते ही उक्ती तर प्रसिद्धच आहे. मूळ रामायणात सीतेला धरणीनी पोटात घेतल्यानंतर आणि त्यानंतर कुशाला राज्यावर प्रस्थापित केल्यानंतर राम देहत्याग करतो. इथं रामायण कथा संपलेली आहे. मात्र उत्तर रामचरित या नावाप्रमाणेच लंका विजयानंतर रामाच्या राज्याभिषेकापासून या नाटकाला प्रारंभ होतो आहे. मूळ कथा ही शोकांत आहे. ती सुखांत स्वरूपामध्ये सादर करणं हे एक मुख्य प्रयोजन आपल्याला भवभूतीचं दिसतं. त्यामुळे रामसीतेचं पुनर्मिलन दाखवणं हे उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार रामकथेची रचना केलेली आहे. दुसरं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असं की रामाने केलेला सीतात्याग हा प्रजेच्या समाधानासाठी केलेला आहे. त्यामुळे रामाच्या इतर अलौकिक गुणांबरोबरच राम हा आदर्श राजा आहे. ते कर्तव्य पार पाडताना त्यांनी आपलं जे व्यक्तिगत दुःख आहे सीतात्यागाचं ते त्यांनी दुःख दिसू दिलेलं नाही आहे. बाहेर अजिबात त्यांनी येऊ दिलेलं नाही आहे. त्यामुळे सीतेबद्दलचं प्रेम आणि तिच्या त्यागामुळे झालेल्या दुःखाला वाट करून द्यायची आहे हे सुद्धा मोठं उद्दिष्ट आपल्याला भवभूतीने ठेवल्याचं दिसतं. राज्याभिषेकाचा सोहळा संपला आहे आता. त्यानंतर रामाच्या तिन्ही माता वसिष्ठ आणि अरुंधती हे सगळे ऋष्यशृंगाच्या आश्रमात यज्ञासाठी गेलेले आहेत आणि त्यावेळी वसिष्ठांनी रामासाठी एक संदेश पाठवलेला आहे. तो असा की त्वं बाल एवासी नवं च राज्यं युक्तः प्रजानां अनुरंजने स्यात्. त्यामुळे तू लहान आहेस अजून आणि नवं च राज्यं राज्यकारभाराचा तुला अजून अनुभव नाही आहे. त्यामुळे प्रजानां अनुरंजने युक्तः स्यात् प्रजेच्या समाधानासाठी तू सज्ज असावंस नेहमी. कारण का तस्मात् यशः परमं धनं वहा. तुमच्या रघुवंशीयांचं यश हे परमधन आहे. आणि हा संदेश वसिष्ठांनी पाठवल्यानंतर रामाने जे लगेच उत्तर दिलेलं आहे ते बघण्यासारखं आहे. राम म्हणतो स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा. म्हणजे माझ्याजवळची सगळ्यात बहुमोल गोष्ट कोणची तर ती म्हणजे जानकीचं प्रेम, सीतेचं प्रेम आणि प्रजेच्या समाधानासाठी मला तिचा त्याग करावा लागला तरीसुद्धा मी करीन. या एकाच श्लोकामध्ये रामाचं सीतेबद्दलचं पतिप्रेम आणि राजा म्हणून लोकानुरंजनाच्या कर्तव्याची त्याची जाणीव जशी व्यक्त झालेली आहे तशीच हा त्याग नेमका पुढे येणार आहे हा कथाभागही त्याच्यातून सूचित केलेला आहे भवभूतीने. मग रामाच्या राज्याभिषेकानंतर आधी सांगितलं की सगळी आप्तेष्ट मंडळी निघून गेलेली आहेत. तिन्ही माता वसिष्ठ अरुंधती हे 12 वर्ष चालणाऱ्या सत्रासाठी हे ऋष्यशृंगांच्या आश्रमात गेलेले आहेत. त्यामुळे आता वडीलधार अयोध्येमध्ये कोणी नाही आहे. आणि मग सीतेचं मन रमवण्यासाठी कारण सीता आता गर्भवती आहे त्यामुळे आता सगळी आप्तेष्ट मंडळी निघून गेल्यामुळे तिला थोडी हुरहुर लागलेली आहे आणि त्यातच ती गर्भवती असल्यामुळे त्या ठिकाणी दमलेली आहे, थकलेली आहे. तिचं मनोरंजन करण्यासाठी मग लक्ष्मणाने चित्रपट दर्शनाचं आयोजन केलेलं आहे. आणि हे चित्रपट दर्शन म्हणजे रामाच्या आयुष्यातले जे सगळे प्रसंग आहेत ते या ठिकाणी चित्ररूपाने दाखवलेले आहेत. ते दाखवायला सुरुवात करण्याआधी रामाने सहज विचारलेलं आहे लक्ष्मणाला की का रे कुठपर्यंतची चित्र आहे त्यामध्ये या चित्रपट दर्शनामध्ये. त्यावेळी लक्ष्मण सहज सांगून जातो की यावत आर्यायाः हुताशने शुद्धी. सीता शुद्धीपर्यंतची अग्निशुद्धीपर्यंतची
चित्र याच्यामध्ये आहेत. आणि हे ऐकल्यानंतर रामाला ज्या सीतेच्या निष्कलंक चारित्र्याबद्दल इतका प्रगाढ विश्वास आहे की त्याला तो तिच्या अग्निशुद्धीचा उल्लेखसुद्धा दुःख देऊन जातो. आणि तो लगेच म्हणतो, उत्पत्ती परिपूतायाः किमन्यैः पावनांतरैः. जी जन्मापासूनच शुद्ध आहे तिला इतर पवित्र करणाऱ्या गोष्टींची आवश्यकताच काय. आणि म्हणूनच तीर्थोदकं च वह्निश्च न अन्यतः शुद्धिमर्हतः. तीर्थोदक, तीर्थजल आणि अग्नी यांना दुसऱ्याकडून पवित्र करवून घेण्याची आवश्यकता नसते. तशी सीता ही जन्मतः शुद्ध आहे. मग हे चित्रपट दर्शन क्रमाक्रमाने दाखवलेलं आहे. त्याचे अनेक उद्देश भगवतीने सांगितलेले आहेत. ते बघितल्यानंतर किंवा ती चित्रपट सगळी बरीचशी बघून झाल्यानंतर सीता आता गर्भभाराने जडावलेली असल्यामुळे थकलेली आहे ती आणि झोपण्यासाठी ती उशी शोधते. आणि त्यावेळेला राम लगेच म्हणतोय, अगं इकडे तिकडे उशी शोधण्याची तुला काय गरज. रामबाहू उपधानमेशते. रामाचा हात हीच तुझी उशी नाही आहे का. आणि मग सीता आनंदाने त्याच्या हातावर आपलं मस्तक ठेवून झोपी जाते. आणि मग त्या निद्रिस्त सीतेकडे बघून रामाने जे प्रेम व्यक्त केलेलं आहे त्याला संस्कृत साहित्यामध्ये तोड नाही आहे. इयं गेहे लक्ष्मी अमृतवर्तीर्नयनयोः या श्लोकात त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे की सीता म्हणजे कोण आहे, तर माझ्या घराची लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे. तिचा स्पर्श मला चंदनासारखा शीतल आहे. तिचं मला सगळंच प्रिय आहे. तिचं मला काय काय बरं प्रिय नाही आहे. फक्त एक गोष्ट तिची मला प्रिय नाही आहे, ती म्हणजे तिचा विरह. तिचा विरह मला प्रिय नाही आहे असं त्यांनी मुद्दाम सांगितलेलं आहे. आपल्या अद्वैत प्रेमाचं वर्णन करताना त्यांनी आणखीन म्हटलेलं आहे, अद्वैतम सुखदुःखयोर अनुगतम सर्वास्वस्थासु यत् कालेनावर्णात्ययात परिणतम यत् स्नेहसारे स्थितम. जे माझं प्रेम कसं आहे, आमचं प्रेम कसं आहे, अद्वैत एकजीव होऊन गेलेलं प्रेम आहे. ते सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्ही अवस्थामध्ये अनुगतम जे आलेलं आहे, जे प्रेम सारखंच टिकून राहिलेलं आहे, सगळ्या अवस्थांमध्ये ते सारखं टिकून राहिलेलं आहे. आणि जसजसा काळ जात जाईल तसतसं ते आणखीन स्नेहसारे स्थितम, ते आणखीनच परिपक्व होत गेलेलं आहे, ते आणखीनच मधुर होत गेलेलं आहे. स्नेहसारामध्ये ते आहे. इतकं सुंदर प्रेम, इतकं अद्वैत प्रेम हे एखाद्या भाग्यवंतालाच लाभतं असंही रामाने वर्णन केलेलं आहे. आणि तो भाग्यवंत म्हणजे मी आहे असं त्या ठिकाणी त्यांनी कबुली दिलेली आहे. त्यामुळे एक पती या दृष्टीने पत्नीवर आत्यंतिक प्रेम असलेल्या आणि सीतेच्या चारित्र्याबद्दल यत्किंचितही संशय नसलेल्या रामाला प्रजानुरंजनासाठी नेमका सीता त्यागच करावा लागतं. त्यामुळे पतिप्रेम आणि राजकर्तव्य यांच्यामधला हा संघर्ष आहे. पत्नी त्यागाचा निर्णय हा त्यांनी स्वतःच घेतलेला आहे आणि ते दुःख त्यामुळे त्याला व्यक्तसुद्धा करता येत नाही आहे, बाहेर दाखवता येत नाही आहे कोणाला. राजकर्तव्य पार पाडताना प्रजाजनांना ते दुःख त्यांनी दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे त्याचं वर्णन, त्याच्या दुःखाचं वर्णन अंतर्गूढ घन व्यथा असं केलेलं आहे. आतल्यात लपवलं गेलेलं ते दुःख आहे, पण घन व्यथा त्याची वेदना ही मात्र खूप मोठी आहे. ते आतल्यात खदखदत राहत आहे. आणि त्याच्यासाठी एक सुंदर उपमा दिली आहे भगवतीने की एखाद्या औषधीचा रस हा एखाद्या मडक्यामध्ये ठेवावा, मातीच्या मडक्यामध्ये, त्याचं तोंड घट्ट बांधून टाकावं आणि ते मडकं भट्टीत ठेवावं. तो आतला रस जसा आतल्यात खदखदत राहतो, बाहेर त्याचं यत्किंचितही स्वरूप दिसत नाही, त्याप्रमाणे रामाचा करुण रस, रामाचं दुःख हे आतल्यात खदखदत राहिलेलं आहे. पुटपाक प्रतीकाशम रामस्य करुणो रसः असं त्याचं वर्णन भगवतीने केलेलं आहे. मात्र शंभूकवधाचं राजकर्तव्य पार पाडण्यासाठी
त्याला पुन्हा जनस्थानामध्ये म्हणजे पंचवटीमध्ये आणलेलं आहे भवभूतीने. आणि मग तिथे आल्यानंतर, पंचवटीत आल्यानंतर ती सगळी पूर्वपरिचित दृश्य ज्यावेळेला तो बघतोय, वनवासाच्या काळातली, सीतेच्या सहवासातली, आणि त्यावेळेला त्याचं ते आत्तापर्यंत दाबलेलं दुःख वर येऊन भळभळून बाहेर व्हायला लागतं आहे. वनवासातली त्यावेळची त्याची प्रियसखी, रामसीतेची प्रियसखी वासंती नावाची वनदेवता, तीसुद्धा ज्यावेळेला तिला कळतंय, एका आत्रेयी नावाच्या तपस्विनीकडून तिला कळतं आहे की रामाने सीतेचा त्याग केलेला आहे, त्यावेळेला तिलासुद्धा अत्यंत राग येतो आहे रामाने सीतेचा त्याग केल्याबद्दल. ही आत्रेयी नावाची तपस्विनी आहे, ती वाल्मिकींच्या आश्रमातून निघालेली आहे आणि ती पंचवटीतून जाताना या ठिकाणी वासंतीला भेटलेली आहे. यातून जाता जाता एक गोष्ट भवभूतीने सांगितलेली आहे की ती आत्रेयी वाल्मिकी आश्रमामध्ये अध्ययनासाठी राहिलेली होती आणि तिथून ती का निघाली वाल्मिकींसारखे गुरु असताना. तर त्याचं कारण सांगताना तिने म्हटलेलं आहे की तिथे 2 12 वर्षाची मुलं अशी आहेत की ती इतकी तल्लख आहेत बुद्धीने की त्यांच्या बरोबरीने अभ्यास करणं आम्हाला कठीण जातं. खरं तर गुरु सगळ्यांना सारखं ज्ञान देत असतात. वितरती गुरु प्राज्ञे बुद्धी यथैव तथा जडे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्याला गुरु जे ज्ञान देतात ते जड विद्यार्थ्याला, मंदबुद्धीला सुद्धा देतात. पण दोघांच्या ग्रहणामध्ये जो भेद असतो तो, त्यामुळे त्या मुलांच्या बरोबरीने आम्हाला काही ज्ञान घेता आलेलं नाही आहे. आणि शिवाय वाल्मिकींनी एक कथाभाग, एक नाट्य लिहायला घेतलेलं आहे आणि त्यासाठी त्याचा प्रयोग भरतमुनींमार्फत करायचा आहे. आणि म्हणून वाल्मिकींना सध्या वेळ नसल्यामुळे तिथून ती निघालेली आहे. या दोन्ही गोष्टींचा उपयोग भगवतीने नंतर करून घेतलेला आहे नाटकाच्या दृष्टीने. तर या वासंती नावाच्या वनदेवतेला सीतात्यागाचा तो रामाचा तो निर्णय ऐकून किंवा त्यांनी सीतात्याग केलेला ऐकून खूप दुःख झालेलं आहे. आणि त्यामुळे राम ज्यावेळेला प्रत्यक्ष भेटतोय त्यावेळेला ती त्याला म्हणते, कठोर म्हणते त्याला, ऐ कठोर यशक किल ते प्रियम. अरे कठोर माणसा, तुला तुझं यश जास्ती प्रिय आहे का. आणि मग ज्यावेळेला ती रामाचं दुःख बघते, भळभळून बाहेर आलेलं दुःख बघते, त्यावेळेला तीच वासंती त्याला म्हणते, कारण रामाची सगळं ते दुःख बाहेर आल्यानंतर तो वासंतीशी बोलताना सांगतो आहे की मी अश्वमेध यज्ञ करायला घेतलेला आहे आणि त्या अश्वमेध यज्ञासाठी सीतेची सुवर्ण प्रतिमा पत्नी म्हणून, यजमान पत्नी म्हणून स्थापन केलेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर जी रागावलेली वासंती होती तीच म्हणते परत रामाबद्दल की वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी कोण विज्ञातुमर्हति. लोकोत्तर अद्वितीय पुरुषांची मन कोण जाणू शकतं, जी प्रसंगी वज्रासारखी कठोर होतात किंवा प्रसंगी फुलासारखी सुद्धा फुलापेक्षा सुद्धा कोमल होतात. आणि या निर्णयातून त्याचं हे जसं सीतात्यागाबद्दलची कठोरता व्यक्त झाली आहे तसंच आत्ताच्याही सुवर्ण प्रतिमा करण्यामध्ये प्रेम तर व्यक्त झालंच आहे, पण त्याचं फुलासारखं मृदू कोमल हृदयही व्यक्त केलेलं आहे भवभूतीने. या ठिकाणी नाटकीय दृष्टीने भवभूतीने आणखीन एक गोष्ट केलेली आहे. त्यामुळे वासंती आणि रामाचा हा जो संवाद आहे तो अदृश्य रूपातली सीता ऐकते. म्हणजे जनस्थानामध्ये पंचवटीमध्ये भवभूतीने सीतेला पण आणलेलं आहे, कारण तिची मुलं आता 12 वर्षाची झालेली आहे, 12 वर्षाचा काळ गेलेला आहे. त्यामुळे त्यांचे मंगलविधी पार पाडण्यासाठी परत ती या ठिकाणी पंचवटीत आलेली आहे. मात्र ती अदृश्य रूपात आहे, म्हणजे ती दिसत नाही आहे, कोणालाच दिसत नाही आहे, पण ती हे सगळं ऐकते आहे. आणि ज्यावेळेला रामाच्या तोंडून ती ऐकते आहे, त्याचं दुःख बघते आहे, आपली सुवर्ण प्रतिमा केलेली बघते आहे, त्यावेळेला मात्र तिला त्या ठिकाणी तिचं जे आपल्या त्यागाबद्दलचं जे शल्य आहे तिच्या मनातनं, जी बोच होती रामाबद्दलची, ती पूर्णपणाने आता निघून गेलेली आहे. आणि म्हणून
ज्यावेळेला रामाला दुःखातिशयामध्ये सारखी मूर्छा आलेली दाखवलेली आहे, त्यावेळेला ती अदृश्य रूपातली सीता आपल्या हस्तस्पर्शाने ती मूर्छा दूर करते. त्यामुळे पतीने केलेल्या अकारण त्यागाचं शल्य जे सीतेच्या मनामध्ये थोडंफार होतं ते काढून टाकण्याचं आणि तिला काव्यगत न्याय देण्याचं एक मोठं उद्दिष्ट आपल्याला भवभूतीचं या ठिकाणी दिसतं. छायारूपातल्या सीतेला या ठिकाणी परत पंचवटीमध्ये आणण्यामध्ये ही जी सुखांताची त्याची जी मनोभूमिका आहे भवभूतीची, किंवा त्याला जे सुखांत शेवट करायचं आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यातून दिसतं आहे. आणि मूळ रामायण कथेमध्ये हा एक काव्यमय बदल केलेला आपल्याला दिसतो. अश्वमेधाचा रामाने उल्लेख केलेला आहे, त्याच्यासाठी अश्व सोडला आहे आणि तो अश्व त्या ठिकाणी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आलेला आहे. त्याचं रक्षण करणारे, ज्या अश्वाचं रक्षण करणारे जे सैनिक आहेत ते या ठिकाणी जोरजोरात घोषणा करतायत. रामाचा उल्लेख ते सप्तलोकैक वीर असा करतायत आणि तो उल्लेख ऐकल्यानंतर आश्रमातले सगळे बटू येत आहेत, त्यांच्याबरोबर लव हा पण त्या ठिकाणी येतो आहे आणि त्याला ती घोषणा आवडत नाही आहे रामाला, कारण रामाचं अजून नातं त्याला माहिती नाही आहे. राम हा केवळ रामकथेचा नायक म्हणून त्याला माहिती आहे आणि त्याच्याबद्दल केवळ सप्तलोकैक वीर असं म्हणावं हा त्याच्या क्षत्रिय मनाला तो उल्लेख पटत नाही आहे आणि म्हणून तो घोडा अडवतो आहे. अर्थात अश्वमेधाचा घोडा अडवणं म्हणजे युद्धाला सुरुवात. आणि मग त्या अश्वमेधाच्या रक्षणासाठी चंद्रकेतू लक्ष्मणाचा मुलगा येतो आहे, जो लवा एवढाच आहे. तो चंद्रकेतू आणि लव यांचं युद्ध त्या ठिकाणी होत आहे. त्या युद्धाची वार्ता कळल्याबरोबर रामही त्या ठिकाणी येतो आहे आणि मग राम आणि लव यांची ज्यावेळेला दृष्टीभेट होती आहे त्यावेळेला दोघांच्या मनामध्ये एक अद्वितीय प्रेम, एक अनामिक प्रेम हे बाहेर उफाळून येतो आहे. आणि त्याचं कारणही भवभूतींनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेला एकमेकांबद्दल जी आंतरिक ओढ वाटते, अकारण ओढ वाटते, कारण कळत नाही आहे, त्याच्याबद्दल व्यतिषजती पदार्थान आंतरक कोपी हेतू, काहीतरी आंतरिक हेतू असतो. न बहिरूपाधीन प्रीतया संश्रयंते, बाह्य गोष्टींवर प्रेम हे काही अवलंबून नसतं, तर काहीतरी आंतरिक ती ओढ असते. अतिशय सुंदर संस्कृतमधला हा श्लोक सुभाषिताचं रूप धारण केलेला आहे. त्यामुळे सूर्याच्या उदयाबरोबर श्वेतकमळ उमलतं आणि चंद्राच्या उदयाबरोबर चंद्रकांतमणी पाझरू लागतो. हे का घडतं तर आंतरक कोपी हेतू या ठिकाणी असल्यामुळे. आणि म्हणून हे राम सीतेचं सगळ्यांना आता एकत्र आणण्याचा हा जो शेवटचा भाग सुरू झालेला आहे ते एकत्र आणणं हे 12 वर्ष संपलेली असल्यामुळे द्वादश वार्षिकी सत्रसुद्धा संपलेलं आहे आणि ऋष्यशृंगाच्या आश्रमातून सगळी वडीलधारी मंडळी जी आहे ती आता वाल्मिकी आश्रमामध्ये येत आहे. अयोध्येत जात नाही आहेत ती, कारण जिथे सीता नाही आहे तिथे त्यांना आता जावंसं वाटत नाही आहे. आणि या ज्येष्ठ मंडळींच्या भावनांचे कंगोरेसुद्धा भगवतीने इतके सुंदर टिपलेले आहेत की तिथे जशी ही मंडळी आहेत, रामाच्या माता आहेत, तसा जनकसुद्धा आलेला आहे. आणि जनक ज्यावेळेला अरुंधतीला नमस्कार करतो आहे त्यावेळेला कौसल्येकडे तो बघत नाही आहे. आपल्या कांचुकीला तो विचारतो आहे की या प्रजापालकाच्या मातेचं सगळं ठीक चाललं आहे ना. तो राम हा शब्दसुद्धा उच्चारत नाही आहे, प्रजापालकस्य मातुः असं तो म्हणतोय. इतका त्याला राग आलेला आहे, क्रोध आलेला आहे, कारण त्याच्या मुलीला कौसल्येच्या मुलाने तिचा त्याग केलेला आहे म्हणून. त्यामुळे हे मानवी भावभावना अर्थात नंतर जनकाचा क्रोध शांत होतोय. दुसरा त्याला आलेला राग म्हणजे जी माझी मुलगी जन्मतः शुद्ध आहे तिला पावन करणारा हा अग्नी कोण, म्हणजे तिची अग्निशुद्धी केलेली सुद्धा त्याला आवडत नाही. त्यामुळे रामावर एक प्रकारचा त्याचा राग आहे. नंतर हा राग निवळतोय. पण हे मानवी भावभावनांच्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी, सूक्ष्म निरीक्षण हे आपल्याला या भवभूतीच्या उत्तरम चरितामध्ये बघायला मिळतं.
त्यामुळे शेवटी मग आता सगळ्या ज्या प्रजाजनांसाठी सीतेचा त्याग केलेला आहे त्या प्रजाजनांना सीता शुद्ध आहे हे त्यांच्याकडून वदवून घेण्यासाठी गर्भनाटकाचं प्रयोजन, गर्भनाटकाचं दृश्य त्या ठिकाणी दाखवलेले आहे. आणि त्या गर्भनाटकामध्ये अर्थातच त्या सीतेला प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. भागीरथी आणि पृथ्वी या तिच्या मातांनी तिला त्या ठिकाणी धरून आणलेलं आहे. तिच्या कडेवर ही 2 बालकं आहेत, लव आणि कुश. आणि मग नंतर सगळं त्यांच्या तोंडून दाखवलेलं आहे की सीता ही कशी शुद्ध आहे. आणि मग अरुंधतीने विचारलं सगळ्या प्रजाजनांना, तर सगळे प्रजाजन हे एकमुखाने तिचा स्वीकार करावा असं हे ठिकाणी म्हणत आहेत. म्हणजे शोकांत ही जी रामकथा आहे ती सुखांत करण्यासाठी आणि रामसीतेचं पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी हे जे नाटक भवभूतींनी रचलेलं आहे त्याच्यात जरी त्यांनी आपल्या प्रतिभेने बदल केलेले असले तरी ते अत्यंत सुंदर आहेत. त्याची साखळी ही पहिल्या अंकापासून आपल्याला जोडलेली हे आपल्याला दिसते. त्यामुळे उत्तर रामचरितापर्यंत या रामकथेवरून जी नाटकं महाकाव्य रचली गेली त्याचा आपण धावता आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे संस्कृतच्या साहित्य जगतामध्ये रामकथेचं स्थान हे तर अद्वितीय आहेच आहे. आणि त्याचा मूलाधार घेऊन या ललित साहित्यकारांनी अत्यंत सुंदर अशी नाटकांची काव्यशक्तीने निर्मिती केलेली आहे आणि आपल्या प्रतिभेने त्यांना खुलवलेलं आहे. म्हटलंच आहे की अपारे काव्य संसारे कविरेव प्रजापती. त्यावेळेला काव्यरूपी संसारामध्ये कवी हाच निर्माता असतो. त्यानुसार या सगळ्या नाटकांची जरी मूल रामकथा घेतलेली असली तरी आपल्या प्रतिभेने सगळ्यांनी हा साज चढवलेला आपल्याला दिसतो. या विषयावर रामजन्माच्या निमित्ताने आणखीन प्रकाश टाकला जाणारच आहे. पण मला त्यात सहभागी होण्याची संधी दिली याबद्दल संयोजकांना मी पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद देते आणि इथेच थांबते.